ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील देवगाव कुळपांड या गावातील आहे। त्या गावामध्ये एक आदिवासी समाजाचं कुटुंब राहतं आणि त्या कुटुंबाने त्या गावातील गायरान जमीन अतिक्रमण केली आणि ती गायरान जमीन अतिक्रमण केली म्हणून गावातील काही लोकांनी त्यांना त्या ठिकाणी त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्याचाच एक भाग म्हणून त्या तालुक्याचे आमदार यांनी मेहकरीतील आमदारांनी त्या आदिवासी पारधी समाजाच्या विरोधामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला। खरं तर दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की विधानसभेमध्ये समाजाच्या हिताच्या समाजाच्या भल्याचे प्रश्न उपस्थित झाले पाहिजे, परंतु इथल्या आमदाराला भान नाहीये। जो समाज स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी प्रयत्न करतोय त्यांच्या तोंडातला घास हिसकावून घेण्यासाठी हे आमदार या ठिकाणी असे प्रयत्न करतात आणि विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करतात। विशेषतः अशा आमदारांनी प्रथमतः या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि त्या गावातील 2 आदिवासी मायबापांना त्या ठिकाणी त्या गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी या ठिकाणी त्यांना मारून ठेचून त्या ठिकाणी नदीमध्ये पात्रामध्ये फेकून दिलेला आहे। खरं तर त्यांच्यावर झालेला जो अन्याय इथल्या लोकशाहीला काळीमा फासणार आहे, इथल्या महाराष्ट्रातल्या लोकशाहीला काळीमा फासणार आहे। इथल्या राज्यकर्त्यांना सवाल आहे की या ठिकाणी ज्या आदिवासी बांधवांचा जो खून झालेला आहे त्या खुनाची ताबडतोब चौकशी करण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दिलाने एक विचाराने आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये इथला आदिवासी भटका दलित रस्त्यावरती येईल आणि याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। आणि जे मेहकरचे जे आमदार आहेत त्या आमदाराला त्या ठिकाणी हा सवाल विचारेन। संजय रायमुलकर हे आमदार आहेत त्या ठिकाणच्या त्यांच्या घरावरती तातडीने या ठिकाणी मोर्चा काढण्यात येईल एवढीच या ठिकाणी जाहीरपणे या ठिकाणी भूमिका मांडतो आणि पुन्हा एकदा संजय रायमुलकरचा जाहीरपणे निषेध करतो आणि या ठिकाणी ज्या गुंडांनी त्यांना मारलंय त्या गुंडांचा ताबडतोब बंदोबस्त झाला पाहिजे। यासाठी या ठिकाणी आम्ही व्यापक स्वरूपाचं आंदोलन चालू करत आहोत।